एक पार्सल आहे आपल्या इथं आणि पार्सल हे आईचं आहे. म्हणजे आता इथं नाव बिव काय नाही दिलं तर आपण खोलून बघूया काय पार्सल आहे. आईचं आहे पण आपल्याला बघू खोलून काय आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग्स. तर आता आपण झालोय रेडी आणि हे बघा. तर आता रेडी होऊन कुठे निघाले तुम्ही असाल तर रेडी होऊन आपण चाललोय पहिल्यांदा आता शॉपवरती. तर जाऊया आता शॉपवरती. चल आता शॉपवर जायच्या आधी आईचं काय चाललंय ते पण बघूया आपण गाईज. काय करते आई? स्पेशल आंबर हम्म आंबर आंबरस काय दादा, आंबरस स्पेशल आणतोय. कुठून आणले आंबे ते? बाबू काकाने दिलेले आंबे आहेत. आंबरस आज पार्टी. जाऊ का मी शॉपवर? मावशीला घेऊन जायचं आपण. मावशीला घेऊन जायचे. हे गाईज मावशीला घेऊन जायचे वाटतं आंबरस हे सॉरी आंबे. जाता जाता दे मग. ओके जाऊ का? हा जाऊ. बाय बाय. चला आपण जाऊया आता. आज गाईज आपण चालत जाऊया कारण की गाडी नको न्यायला. आज चालायचं जरा जास्त मूड झालाय माझा. गाईज शॉप वरती निघालो एवढ्यात आता आपल्याला वाटलंय सार्थक. सार्थक कुठे निघालाय? अरे काय आता मी इकडे आले पोहायला. पोहायला? ह्यांचं पोहायचा प्लॅन चाललाय. इकडं पाऊस पडलाय, यांना पोहायचा मूड झालाय. चले जाऊ का? चला आपण जाऊया आता शॉप वरती. नाही जायचं आता आपल्याला पहिल्यांदा मावशीला हे आंबे द्यायचे ना. तर हे पहिल्यांदा आंबे देऊया. हे बघा ना गाईज, आंबे कसले मस्त दिसतात. तर आता जाऊया आपण. गाईज पाऊस थांबलाय त्यामुळे आता वातावरण बघा ना कसलं मस्त दिसते. आणि आता हे आभाळ पण एकदम क्लिअर झाले. म्हणजे पाऊस पडला कसं पाऊस असल्यानंतर ते ढगाळ ढगाळ वाटतं का नाही, तर ते कमी झाले आणि आता एकदम क्लिअर झाले. आता या पाऊस येऊ नये एवढंच देवाकडे मागणे आहे. सगळ्यांचं हेच मागणे आहे का नाही. आता इथून जायला मावशी इकडे रोड आहे, म्हणजे त्या साईडून मेन साईड आहे पण इथून शॉर्टकट आहे आपला एक. तिथून आपण निघालो आता. बघा कसं शॉर्टकट आहे, मस्त आहे का नाही. बिल्डिंग मधून जायचं आणि मग डायरेक्ट मावशी इथं पोहोचणार आपण. गाईच खतरनाक आहे ना. तर आता मावशी राहते इथं वरती, तर तिला कॉल करून बोलवायचे तेव्हा ती येणार. मग इथून रशी सोडणार. मग तुम्हाला दाखवतो जुगाड कसं आहे आमचं ते. जे आंबेवर द्यायला लिफ्ट डायरेक्ट ह्या इथं डायरेक्ट. थांबा आता कॉल करूया आपण. गाईज तुम्हाला लिफ्ट दाखवायची ती पण ते राहून गेलं. त्या मावशीचं काहीतरी काम चालू आहे त्यामुळे आता मावशीनं वरती बोलवलंय चालत चालत. त्या शिडा चढत कधी पोचायचो. फायनली पोचलोय आता. कधी उघडते काय माहिती. हे घ्या तुमचं पार्सल. जाऊ का? ओके थँक्यू बाय बाय बाय. चल डायरेक्ट आपण शॉप वरती भेटूया. तर आपण शॉर्टकट न जाऊया कारण की इकडून मेन रोड आहे बघा त्या साईडून. आपण जाऊया शॉर्टकटनच. गाईज शॉपवर जायच्या आधी आपण पोहोचलो आता आपल्या गणपती मंदिराच्या बॅक साईडला. हे बघा समोर जे दिसतंय ते गणपती मंदिर आहे आपलं. आणि ह्या साईडला गोटवडेकरांचं हॉस्पिटल. म्हणजे इथून आपल्याला यायला रोड आहे. इथून मेन रोड आहे म्हणजे मधला पुलाचा, आणि पलीकडे जो दिसतोय तो मोठा पूल आहे. पण इथून कसं मधून जायला सोपा रोड आहे ना. आता मी बघा छोट्या पुलावरती उभा आहे आणि इथून समोरून आपल्याला आपला भगवा ध्वज पण दिसू शकतो. तर आता जाऊया. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आपण लांबूनच. चला जाऊया शॉपवरती. पोहोचलोय आता आपण आपल्या शॉपवरती. बघूया बाबा काय करतात. काय चाललंय? काम चाललंय. तर करूया थोडा वेळ कस्टमर.
आता आलोय आता आईला न्यायला. पण आवरले झालं ना. जायचं का? चला जाऊया आता शॉपवर हिला सोडायला. तर आता आईला सोडलंय शॉप वरती आणि समर्थ भाऊ आलेत. त्यांच्यावर आता जायचं घरी. घरी निघाला ना. हो चला. समर्थ भाऊंची ओळख बघा. चला आजींच्या थांबा जाऊ दे. ह्यांच्या घरापासून आता जायचंय गॅस घरी. हे बघा यांच्या इथे याला बघा कवडचं बारका रोड आहे. ते असतं बारका रोड मध्ये येते ते. कंट्रोल समूह भाई कंट्रोल पार्किंग पर्यंत. समूह भाऊ धन्यवाद. मंडळ आभारी. जाऊ का? हो जातोय. भेटू परत पुढच्या वर्षी. काय जाता इथनं उडी मारून जायला लागतं. कसे शॉर्टकट चारही टॅवलीस का? अरे ते वाव कुठं खरं तिथे खायला. ओके चलो. पोरं क्रिकेट खेळायला लागलीत. आम्ही आता घरी जाऊन बघतो काय भूक लागली पहिल्यांदा तर काय खायला येते. अरे ओम आधीच अंधार आहे, तो अंधारात दिसानच. आता बघूया काय भेटते खायला. जेवण काय केलंय ते बघूया पहिल्यांदा, मग डायरेक्ट जेवण घेऊया. तर आता जेवायला घेतलंय. जेवायला काय काय आंबरस, चपाती, हे काय वांग्याचं भरीत आहे आणि भेंडी. ओम पण वाचलाय. ओम काय मग जेवायचे का? काय नाही जेव जेवाया रे. तर करूया जेवण. जेवण उरकले आता आणि आता चाललोय आतमध्ये. तर गाईच आता एक पार्सल आहे आपल्या इथं आणि पार्सल हे आईच आहे. म्हणजे आता इथं नाव बिव काय नाही दिलं तर आपण खोलून बघूया काय पार्सल आहे. आईच आहे पण आपल्याला बघू खोलून काय आहे. चिकट बघा ना गाईच कसा लावलाय. काहीच काय याच्यात काय समजना झालंय. इथं पूर्ण खोलून बघूया आपण. ओ भाई साहब ह्यात तर भांडी निघलीत. तर कसली भांडी आहेत गाईज, वेगवेगळी येतलं. ओम भाऊ, ओम भाऊ पण इथं खोलायला. गाईज टाकी बघा ना केवढ्या केवढ्या मोठ्या भेटल्या इथं या बॉक्स मध्ये. जाऊ दे आता हे आईला आल्यानंतरच खोलूया आपण. उगाच आपल्याला काय बोलायला नको आईनं. उया हाय तसं पॅक करून परत, नाही तर आई वासायची परत आपल्या नावाने ओरडत. अरे तुला हे आत टाकायचे. गाईज हे फाटलं आता ओरडणार आहे. अशी जाऊ दे आपल्याला ठेवूया. तर गाईच आता घरात पण खूप बोर व्हायला लागले, त्यामुळे आता जाऊया बाहेर. कारण की बाहेरचं वातावरण पण खूप खतरनाक झालंय, एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक झाले. तुम्हाला गॅलरीतनं दाखवतो आणि आता थोड्या वेळात तुम्ही बाहेर जाणार आहे ना, तिकडे जाताना पण तुम्हाला दाखवतो वातावरण कसं झालंय ते. काहीच बघू शकता तुम्ही वातावरण कसलं खतरनाक झालंय ते. ते पार्किंग मध्ये पण सगळं पाणी पाणी करून गेलंय, पाऊस पडून गेलाय त्यामुळं. तर आता जाऊया आपण बाहेर, जरा वरती घाटात पण जाऊ फिरू आणि मग येऊ घालू, कारण की कंटाळा पण आलाय ना. चल आज आपण बुलेट घेऊन जाऊया.
गाईच गाडी पण मस्त दिसते ना बघा. म्हणजे अजून धुतली पण नाही तिला तरी पण मस्त दिसते. बिन धुताची एवढी सुंदर दिसते बघा. धुतल्यानंतर किती सुंदर दिल. तर जाऊया आता चल. गाईच गाडी करून बाहेर आलोय. आता वातावरण बघा ना. मागाशी बोललो त्यापेक्षा खतरनाक वाटते बाहेर नंतर. म्हणजे हे तर इथल्या आपल्या ह्यापासूनच वाटते म्हणजे आपल्या बिल्डिंग मधून. बाहेरचं वातावरण आता डोंगरात गेल्या बघा कसं वाटतंय म्हणजे घाटात. तर चला जाऊया. गाईज आता फक्त वातावरण बघा तुम्ही. झाडांमधून जायला असलं खतरनाक वाटतंय ना. आता पोहोचले आपण किसन कॉलेजच्या इथे. आता इथून वरती जे वातावरण आहे ना गाईज, की तुम्ही इकडं आल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आता वर गेला तुम्हाला दाखवतो. वर गेला बघा डायरेक्ट आता. काहीच आता आपण पोचतोय घाटामध्ये. म्हणजे आता चालू झालाय घाट. तर हे घाटाने लगेच पावसाने सुरुवात पण केली. हे बघा. खूप खतरनाक म्हणजे लय खतरनाक वाटतंय काय. इकडं आल्याशिवाय समजणार नाही तुम्हाला. इथून खाली ज्ञानदीप स्कूल पण जायला येतं पण पसरणीकडून जायला येतं. आणि इथून वरती घाट सगळा. तर डायरेक्ट लोकेशनवर जाऊन तुम्हाला दाखवतो. लोकेशन माझं दाखवतो दरवेळेस आमचं. गाईच सगळेजण तर वरतून खूप खतरनाक मध्ये भिजून येते टू व्हीलर वर जी आहे ती. आणि मी चाललोय एवढ्या पावसात वरती आता. मला तर वाटतेय ना मी तर अख्खं सगळं पूर्ण भिजणारच आहे. हा व्ह्यू आहे ना गाईच खतरनाक आहे. खतरनाक आहे. खतरनाक आहे एकदम. तर गाईच आता आपण पोचलोय आणि आपली गाडी पण पार्क केली त्या ठिकाणी. हे बघा. घाटाच्या आता मी वरती अर्ध्या ठिकाणी म्हणजे घाट चालू होऊन जो वरती स्टार्टिंगला होतो ना रोड तिथे ते. तर हे तुम्हाला समोर डोंगर दाखवतोय हा समोरचा. तर इथं आपल्या मारुतीचं मंदिर स्थापन केलंय तिथं. म्हणजे इथं पोरांनी जाऊन जाऊन आता त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे. ते एकदा आलं तर अवश्य तुम्ही या इथं. कारण की तिथं जाणं गेल्या पण खूप अशी एनर्जी जास्त मिळते आपल्याला. तुम्हाला असं ऑरेंज ऑरेंज दिसत असेल इथं वरती. हे बघा. इथं. तर इथं आहे मंदिर. आणि इकडे हा घाट तुम्हाला दाखवतोय आता तो. तर मी ह्याच्यावर चढतो पहिल्यांदा.
तुम्ही फक्त आता आहे ना आवाज ऐका वाऱ्याचा आणि पावसाचा. इकडं खाली जी गाव दिसते ते पसरणी गाव आहे असं. वातावरण बघा कसं झालंय. फुल जोरात पाऊस येणार आहे असं वाटतंय. इकडे एक मित्र कोणतरी आहे, कणिसाचं पण ठेवलंय. वातावरण बघा, एवढ्या पावसात मी वरती आलोय. भारी तर खूप वाटतंय ना असलं खतरनाक मध्ये. तर गाड्या जरा चालू आहेत त्यामुळे आता म्हणजे कसं तर इकडं पाचगणी महाबळेश्वर फेमस आहे ना. आमच्या इकडे पाचगणी महाबळेश्वर आहे. तर इथं बघायचं किती जोरात पाऊस चालू आहे इथं वरती. तो आपण सांगू नाही शकत किती जोरात, जिथं गेल्यावर समजणार आहे. तेव्हा आपण काय तिथं वर जाणार नाहीत, तर कारण की आपण आलोय बिन काय घालता, म्हणजे रेनकोट कायच घातलं नाही तसं झालंय. त्यापेक्षा आता डायरेक्ट आम्ही खाली जातो, कारण खाली गेला जरा काम बन खाली गेल्यानंतर. चला जाऊया आता खाली. गाईज आता आलोय मी खाली, म्हणजे खाली म्हणजे अजून घाटाच्या जे स्टार्टिंग होतं त्या ठिकाणीच आहे मी. तर इथं एवढी खतरनाक थंडी वाजते ना, काय सांगू शकत नाही. एवढं खतरनाक. इकडं यायचं असेल ना तर जर्किंग घालूनच या तुम्ही, नाहीतर येऊ नका. माझं ते सांगणे, कारण की इकडं खूप जोरात थंडी आणि पाऊस पण आहे, त्यामुळं छत्री आणि रेनकोट पण ठेवा बरोबर, सांगतोय मी. तर हे झाडांखाली मी थांबलोय ना, ह्या झाडांखाली जरा चहा आहे. तर चहाचा ह्याचा पण जरा चहा पण पिऊ मस्त, म्हणजे आता थंडी वाजते ना. आणि मग जाऊया खाली डायरेक्ट. चला. ते मगाशी मागं दिसत होतं त्या ठिकाणीच आता मी आलोय परत एकदा. आणि हे बघा ना कसं खतरनाक वाटतंय. पूर्ण दगडापासून बनवले पूर्ण. हे फुल नाही असं तिथपर्यंत आहे असं, एवढं एवढं असं. हे तर हे खतरनाक. ह्याला काय म्हणतात? खलबत्ता. हा, हे खलबत्ता बघता ना तुम्ही, आपल्या ओरिजिनल असतं तसं वेगळं आहे आणि हा वेगळा आहे. फरक मध्ये आहे. यांचे हे खतरनाक दिसते गायच. हे पण असं बारके मुलांसाठी जे खारीक खोबरं आपण बनवतो, तर ते ह्याच्यावर बनवतात जास्त करून. तो पण खलबत्ताच ना, सगळे खलबत्ताच आहे. फक्त हे ह्या पण दिवा आहे, खलबत्ताच. दिसतं आम्ही. हे पण खलबत्ताच आहे. हे दिवे आहेत वेगळ्या प्रकारचे आहेत, खतरनाक आहेत ना. हे पण खलबत्ता. तिकडे हे पण मांडण्याची सोय पण खूप खतरनाक केली आहे. हा, कुठं मांडले असं, म्हणजे मग तुम्हाला मागे जे दिसत होतं ना त्या ठिकाणीच. आता गाडी इथं पार झाली, तर आता जाऊया चला. तर काहीच तिथून निघून आता डायरेक्ट खाली खाली इथं आपल्या हनुमान कुस्ती केंद्रामध्ये. तिथं जरा मित्रांना भेटायचंय, हेच काम आहे आपलं. तर चला बघूया कोण भेटते, हो का कसं बोलावते, भेटूया त्यांना. आता आलोय प्रथमेश भाऊच्या इथं, त्या घराच्या बाहेर आहे. हे बा प्रथमेश भाऊच्या घरी आपला. आत बघूया काय चाललंय यांचं. दिदी तो बा डोरे बनवायचं. काय चाललंय, काय बनवलंय? हरिवर्क. काय हरिवर्क. हरिवर्क. ऑर्डर आली तर ह्यांना द्या. बघा खतरनाक बनवते ते. आणि इकडं ब्लॉग बघायचं चालू आहे. दीदी पण आली पुण्यावरून. आणि हा सूट सेम दिसतोय का नाही? गाईज आता तिथून निघालोय आणि आता जाताना रोड बघा ना कसलाय खतरनाक मध्ये.
ते कॅनलवर गेले ना, त्यामुळे इकडं काय डांबर लागत नाही, त्यामुळे असा रोड आहे इकडं. पण वातावरण खूप खतरनाक आहे, 206 डिग्रीचं आहे का नाही खतरनाक. तर आता जाऊया आपण डायरेक्ट घरी, कारण की आता उशीर पण झालाय ना खूप. चला रोडला आलो आणि हे बघा इकडं काय आहे. उंट मी तिकडं वरतीच खरोखर असत हा, पण इथं आता ह्यांना वरती जागा नाही ना, त्यामुळे झाडाखाली पण म्हणजे पाऊस लागाय नको म्हणून अशा ठिकाणी थांबलेत ते. कसं आहे काहीच, आता घराच्या इथं खाली पोहोचलोय, तर डायरेक्ट मम्मीचा कॉल आलाय की तुला जायचंय आणि कुठं तर गॅस आणायला. हे बघा गॅस आणूनच ठेवलाय खाली इथं, दिसतंय का माग. आता मला आता गॅस आणा जायचंय, त्याशिवाय घरी जायला नाही. तर आधी गॅस घेऊन येऊया आपण डायरेक्ट. गाईज आता बाबा आले आता, आणि आता आम्ही निघालोय बघा. कसं घेतलं बघा मध्ये दोघांच्या टॉवेल टाकून मध्ये. त्या घेऊया गॅस, त्यांना जाऊ डायरेक्ट घरी. गाईच आता गॅस घेतलाय आणि आता आलोय बाजारात. ते बा गॅस मागे बाबांचं आलंय काम. गोटी इकडे, गोटीला मित्र आहे आपला, हसतोय माझ्यावर. ब्लॉक करतोय त्यामुळे काय आता बोलायचं. जाऊ दे, चला जाऊया आता. गाईज घरी जायच्या आधी आलो आता डायरेक्ट मच्छी मार्केट मध्ये. मच्छी मार्केट मध्ये तर खूप गर्दी आहे बघा. सगळा मच्छी मार्केटचाच एरिया आहे हा. तर मच्छी घ्यायची चालली, कोणतरी पाहुणे आणायच्या वगैरे. बघूया मच्छी कशी भेटते ती. गाईच आता रेडी होत आहे मच्छी आणून, डायरेक्ट रेडी पण केली. कडे डबा पण भरायचा चालेल तेव्हा. यांचं बऱ्याच चालली डबा, तर डायरेक्ट जेव्हा घेतल्यानंतरच. तर गाईच आता जेवण हे उरकलंय मस्त मध्ये, आणि आता करणार आहे आपण राईस्ट. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा, आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. तर गाईच आता जेवण हे उरकलंय मस्त मध्ये, आणि आता करणार आहे आपण राईस्ट. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.